हॅलो. हॅलो. हां, कोण? ओळखलं का मला? कोण बोलतंय? तू ओळखलंस का मला? नाही अजून? तुझ्या कोण बोलतंय? तुझ्या कॉलेजमध्ये आपण आपण कॉलेजमध्ये सोबत होतो. तुम्हाला कोणाचा नंबर पाहिजे? तुझाच पाहिजे होता. माझं नाव राज आहे. कोण राज? तू मंजिरी पहिले तुमचं तू नाव तू सांगा. कोणाचा नंबर पाहिजे तू तुला? तू मंजिरी बोलते ना? हो, पण तुला माझा नंबर कुठनं भेटला? बट तू मला ओळखलं का अगोदर हे सांग. नाही, कोण राज? मला नाही आठवत. अरे सरनेम काय तुझं? अरे राज, तू राजच लक्षात ठेव ना. सरनेम म्हणजे सरनेम ना अगोदर बोलत पण नव्हतो आपण कधी कॉलेजमध्ये, आणि तुला समजणार पण नाही. सो कॉलेजमध्ये? हा, ट्वेल्थला आपण सोबत होतो. नाही रे, मला नाही आठवत. तू पहिले सांग ना. तू विशाखाला ओळखतेस ना? तुझी फ्रेंड आहे ना ती? हो. तुला तुला तिने नंबर दिलाय का? तुला नंबर कुठनं भेटला ते सांग मला पहिले. प्लीज यार, नंबर कुठून भेटला हे नको विचारू मला. प्लीज तेवढं नको विचारू. प्लीज म्हणजे काय? म्हणजे एक तर तू तुझं सरनेम सांगत नाहीये आणि विशाखानं तुला माझा नंबर दिलाय का? जर नाही तिनं नाही, दिला असेल तर तसं सांग. विशाखानं नाही दिला. जस्ट तुला म्हणजे असंच बोलण्यासाठी म्हणून बोलतोय की विशाखाला ओळखतेस ना तू. सो म्हणजे नंबर तर बरोबर लागला ना. ऐक ना मंजिरी, मी तुला लाईक करतोय. तू किती हक्कानं बोलते. मंजिरी काय? मी तुला अजून ओळखलंच नाहीये. कोण आहेस तू? आणि डायरेक्ट तू असं बोलतोयस काय अरे किती तू माझा म्हणजे असं एकदम बेस्ट फ्रेंड असल्यासारखं बोलतोयस तू मला. अगं मंजिरी? मंजिरी ऐक ना. अगं काय? कोण आहेस तू? कार्टून? अरे कार्टून नको म्हणू यार. मी खूप तुला लाईक करतो मंजिरी. तेच ओ सांगण्यासाठी तुला. माय गॉड. हं? हे काय मूवी नाही सुरू आहे. हे मूवी सुरू नाहीये. अगं मंजिरी ऐक ना. मी राज आहे. आपल्या कॉलेजमध्ये आपण सोबत होतो. आपण एक दोन वेळेस बोललो राज सुद्धा. and सिमरन. तो तेरी सिमरन कहाँ है राज? ऐक ना मंजिरी, चेष्टा नको करू. जस्ट तुला आता किती वर्ष झाले ना, 6-7 वर्ष झाले. तुला फोन करायचा होता मला खूप दिवसापासून. तुझा बरं. नंबर शोधत जर होतो तू मला तुला. 12वी पासून ओळखतोस आणि 12th माझ्या सोबत होतास आणि तुला मी एवढी आवडते तेव्हापासून, तर मला सांग माझा फेवरेट कलर म्हणजे नेहमी मी फ्रिक्वेंटली घालणारा ड्रेस जो होता, मी सारखी घालायचे तो हा मोस्ट ऑफ आठवड्यातून 4 वेळेस तोच कलर असायचा माझ्या हा हा. अंगावरती. तर तो कुठला आहे सांग? तो येलो आहे आणि तू तो वेअर करत होतीस बऱ्याच वेळा येलो कलर. ओ बरोबर शिट. बरोबर ना? यार हे कोण आहे? मला कसं काय माहित नव्हतं इतकी वर्ष. अरे मी तुला खूप फॉलो करत होतो तेव्हापासून, आता पण करतोय. बट तुला फेसबुकवर पण खूप सर्च केलं, भेटली नाहीये. त्यानंतर ना तुला बऱ्याच ठिकाणी Instagram वर बघितलं, तेव्हा पण नाही भेटली. पण म्हणलं आता तुझा नंबर कसा तरी मी मिळवला. पण विशाखानं दिला नाही. तिला काहीच म्हणू नकोस तसं. बरं तिला तू इतके वर्ष म्हणजे राहिलास टिकून ह्या माझ्या आठवणीमध्ये. कमाल आहे हा तुझी. ऑब्विसली यार, किती तुला सर्च करत होतो. मला दुसरं कोणी आवडलं पण नाही. तूच आवडलेलीस तेव्हापासून हा म्हणजे तुला आतापर्यंत. दुसरं कोणतरी आवडलं असतं तर तू विसरला असता. म्हणजे हे काय ट्रू लव्ह खरं प्रेम असं काही नाहीये. नाही नाही, तसंच आहे. पण कसं तुझ्या आठवणी एवढ्या होत्या की दुसरीकडे लक्ष देण्यासाठी वेळच भेटला नाही मला कधी. एकतर मला हे फार विचित्र वाटतंय. मला तुझा चेहराही आठवत नाहीये. तू कोण आहेस मला माहित नाहीये. तू फक्त काही एक कॉमन गोष्टी बोलतोय. ऐक मी ना कसला विश्वास करू? आणि मी तुला फ्रेंड सुद्धा अजून बनवलं नाही आणि तू डायरेक्ट प्रेमाच्या गप्पा मारतोय. काय चाललंय काय? ऐक ना तू, मला एक सांग. तू नेहमी ते नाही का आईस्क्रीम पार्लर आपल्या कॉलेजच्या बाहेर होतं, समथिंग कॉमन म्हणजे हे कुठल्याही कॉलेजच्या जवळपास आईस्क्रीम वैष्णवी असतात. वैष्णवी 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 नाव माहितीये मला. आईस्क्रीम पार्लर, वैष्णवी आईस्क्रीम पार्लर. तू नेहमी तिथे जाऊन हां. आईस्क्रीम्स वगैरे हे करत होती. मी तुला खूप फॉलो करत होतो त्यावेळेस. मी तिथे हो, पण असायचो. माझ्या लक्षात नाही आलं कधीच. कोण होता तू? मला तुझा चेहरा नाही आठवत आहे. मला तुझा चेहरा पाहायचा आहे. तू ब- एक काम कर, तुझा ऐक मला ना. व्हिडिओ फोटो शेअर कर. नाही ऐक ना. म- हां. तुला एक प्रश्न विचारू?
हा विचार. तुझं लग्न झालंय का? अरे बापरे, तुला काय करायचं त्याच्याशी, काय संबंध काय? ऐक ना, झालंय का लग्न? ए मला हसून हसून माझे गाल दुखायला लागलेत. एक कार्टून मला काय चाललंय काय? तू सांग असं ना, काहीतरी म्हणजे प्रँक वगैरे करतोयस का? तू प्रँक नाही करणार नाही आहेस का नाही कोणतरी? prank नाही करत आहे मी. माझं नाव राज आहे. आणि ऐक ना मंजिरी, तुझं लग्न झालं नाही ना अजून? आय होप झालं नसेल. हो, माझं लग्न झालं नाहीये, पण त्याचा हो, अर्थ असा थँक्यू. नाही की तुझ्यासाठी ते काय ओपन आहेत सगळे काही मार्ग, असं त्याचा अर्थ आपण नाहीये. अगं आपण हे करू शकतो, ओळख करू शकतो. म्हणजे तुला जर ओळख नसेल, मला तर तुझी खूप ओळख आहे. मी तुला खूप चांगलं ओळखतो. पण तूच नाही ओळखत, तर आपण थोडंसं थोडंसं पुढे जाऊ शकतो ना. म्हणजे मी कसा विश्वास करणार तुझ्यावर? म्हणजे मला तू माहित पण नाहीयेस एकतर, तू तुझं सरनेम सांगत नाहीयेस, आपले कॉमन फ्रेंड्स मला कळत नाहीये कोण आहेत. मला काहीच आठवत नाहीये तुझ्याबद्दल आणि मी कसं काय तुझ्यावर असा विश्वास ठेवू आणि तुझ्याशी का अरे म्हणून म्हणजे डायरेक्ट त्या म्हणजे फ्रेंडशिप पण करत नाहीयेस तू. इतक्या वर्षांनी म्हणतोयस कॉल केलाय आणि तू डायरेक्ट प्रपोज मारतोय. चाललंय काय हे? मला फ्रेंड्स नाही व्हायचंय, फ्रेंड झोन नकोय, म्हणून मी तुला फ्रेंडशिप बद्दल बोललो नाही अजून. आणि बोलणार पण नाही कदाचित. सो बघ ना यार मंजिरी, तुला बरं तू एक विचारू तुला, तुला बॉयफ्रेंड आहे का सध्या? तुला हा फक्त त्या टीनेज मध्ये झालेला एक अट्रॅक्शन होतं अगं माझ्याबद्दलचा बाळा, जे अगं की तू नंतर एक फिल्मी मूड मध्ये हे राहिलेला आहेस. हे बाळ काय लावलंय? मी लहान नाहीये. बाळ नाही. आहे. मग तू एक बच्चू असल्यासारखंच बोलत आहेस. अरे बच्चू नाहीये मी. ऐक ना, तेव्हा टीनेजर मध्ये झालेलो ठीक आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे तेव्हा. पण तेव्हापासून आतापर्यंत 5-6 वर्ष जर टिकत असेल तर त्याला असं नाही म्हणणार ना टीनेजर मध्ये झालेलं अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन साठी एखादी व्यक्ती नेहमी नेहमी समोर येणं गरजेचं आहे ना. पण तसं काहीच नव्हतं ना आतापर्यंत. 5-6 वर्ष मी तुला बघितलेलं पण नाहीये. तू ते रोमिओ कॅटेगरीतला हे वाटतोयस बघ मला. नाही, रोमिओ वगैरे काही नाहीये. बरं तू काय करते सध्या? हे बघ मला ना मिळमिळ मुलं आवडत नाही, अजिबात आवडत नाहीत. कसे कसे बी पाहिजे अ मग तुला? मॅन, मी बी अ मॅन, हा? बी अ मॅन. अगं म्हणजे तुला असं नॉर्मल बोलतोय म्हणून तुला असं वाटतंय का मिळमिळा और बच्चू टाईप? म्हणजे अरे मला हसू येतंय असं म्हणजे हे एकतर बघ बघ हा माझ्या खूप फिलिंग्स बघ माझ्या फिलिंग्स आहेत तुझ्याबद्दलच्या. सो मी तुला सांगण्यासाठी कॉल केला, बोलण्यासाठी. आय होप तू समजशील, समजून घेशील मला. आणि आपण तुला जर मी अजून आठवलो नसेल तर आपण थोडंसं बोलल्याचं ना तुला समजून पण जाईल कदाचित. सो हे हे बघ. बघ मी पहिले मला विशाखा तुला ओळखते का सांग मला पहिली गोष्ट. हा विशाखाला तू माहिती आहेस का? हा माझी तर मी फ्रेंडच पहिले आहे. क्रॉस चेक करू देत मला. मी डायरेक्ट असं कुठल्याही अनोळखी मुलांना असं डायरेक्ट एवढं विश्वासानं बोलणार नाहीये पहिली गोष्ट. आणि जर ही गोष्ट खोटं निघाली आणि तू कुठला तरी फ्रॉड निघालास ना बेटा, हा तुझं काही खरं नाही बघ. माझा भाऊ पोलीस मध्ये आहे. भावाचं तर जाऊ दे, अगं मी अगं तुला अगं खूप ऐक भाऊ, पुरेल तुझा भाऊ पोलीस मध्ये आहे का? कुठे आहे पोलीस मध्ये? औरंगाबादला. अरे काय बोलते, मी पण औरंगाबादलाच आहे. तू कधी औरंगाबादला आली? म्हणजे तू पण औरंगाबादला शिफ्ट झाली का? हा, तू माझा पत्ता काढून घेण्याचा प्रयत्न करू नको. त्या नाही नाही, तुझ्या काही औरंगाबादला तू नाहीये. पण शिफ्ट मला झाली का? अगोदर विशाखाशी हे गोष्ट क्लिअर करू देत. जर खरंच तू माझा क्लासमेट ऐक झाला ना, असेल त्या तर गोष्टी जाऊ पुढच्या दे. गोष्टी ऐक पुढे ना, नाही त्या गोष्टी जाऊ दे. मला एक सांग, म्हणजे तू आणि किती औरंगाबाद होती मध्ये आहेस बोलायची? का मी तू? तुला काय बोलते कळते का? तुझ्या डोक्यात घुसते का गोष्ट? तू मला फक्त एक सांग, तू औरंगाबाद मध्ये आहेस का? कारण की मी स्वतः औरंगाबाद मध्ये राहतो सध्या. अरे मंद माणसा, मला एकतर तुझ्यावर विश्वास नाहीये. तू कोण फ्रॉड आहेस? काय आहे? काय चाललंय काय हे? तुला कळते का मी तुला रागात बोलत आहे म्हणून ना? ऐक एक तर ना, तू नंबरच कुठून भेटला? तुला कुठल्या शाण्याने हा नंबर दिला? कोण तो गाढव आहे? थांब त्याला पकडतेच ऐक आता मी. कोणाला काही दोघी नको तुझे बोलू. बोलते मी तुमचे. कोणाला काही नको बोलू. बरं ऐक ना, आपण आहे ना, म्हणजे मला थोडंसं काम आहे आता. आपण थोड्या आणि वेळ तू काय ऐक ना. म्हणजे तुझी फाटली आता मी तुला बोलतेय तर नाही थांब, नाही मी आत्ता नाही, दादाला नंबर देते तुझा. तू तू थांब रे. तू सेकंड औरंगाबाद मध्ये आहेस ना? सेकंड कॉल ये मी तू करेल थोड्या बघूया. वेळानं. ऐक ना, सेकंड कॉल करेल थोड्या वेळानं. आता मी ऐक ना, मला थोडं काम आहे, काम आलंय आता अर्जंट. पतली गली से निकलले बेटा नाही तू नाही, अभी. मी तुला कॉल करणार. आणि बघ तुला सांगतो मंजिरी, खरंच मी तुझ्यावर प्रेम तू करतो. माझं आय नाव लव्ह घेऊ यू. नको. ऐक ना मंजिरी, अरे तू कोण आहे यार? माझं नाव नाही बघूया. घ्यायचं. असं अधिकारानं कसं बोलतोय? ओ शिट, काय
चालली काय ही कोण आहे यार मंद माणूस हा. हा, ऐक ना, लव्ह यू. मी तुला ना थोड्या वेळानं बोलतो आणि मला थोडंसं काम आहे आणि सॉरी, थोड्या वेळानं लगेच कॉल करेल मी. एक अर्ध्या हो तासात. हो हो माझ्या दादाशी पण बोलून घेशील. हा ठीक. अरे नको ना, दादाला कशाला मध्ये आणते, माझं ऑफिसचं काम आलंय. सो दॅट्स वाय मी तुला आहे ना मी करतो थोड्या वेळानं कॉल. ठीक आहे. तू दादाला काही बोलू नकोस तुझ्या. हिम्मत कर तू दुसरा कॉल करायची बघते नाही, मी तुझी. करणार आणि तुझ्या दादाला काय बोलू नको. ऍक्च्युली तुझा दादा मला ओळखतो, खूप चांगला ओळखतो, त्याला माहितीये मी कोण आहे. सो तू जर त्याला फक्त राज म्हणशील ना, तो समजून घेईल कोण आहे. सो त्याला नको बोलू, तो चिडेल तो जास्त. आणि मला काय चाललंय काय हे का मूवी आहे का? मला वाटतं मूवी सुरू आहे. हे बघ, मूवी वगैरे काय नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. जस्ट तुला एक 5-6 वर्षांनी तुझा नंबर काढला आणि तुला बोलायचं होतं. सो बोलतोय आय लव्ह यू. मी म्हणजे एक्सपेक्ट करत नाही की तू सध्या लगेच लव्ह यू टू वगैरे बोलाव मला. तसं काहीच नाहीये. तू जस्ट लव्ह यू यार. बोलतो तुला नंतर. तू जास्त फास्ट नाही होत आहे तुला असं वाटत नाही? अरे 6 वर्ष गेले, काय फास्ट असणार याच्यापेक्षा? याच्यापेक्षा काय स्लो असणार आहे? 6 वर्ष म्हणजे खूप झाले ना. आता तू थांब थोडस. मला तुझा पूर्ण कच्चा चिठ्ठा काढू दे आणि मग बघते तुला मी. थांब तू. ठीक आहे. खूप मी झालं तू ठेव फोन आता. फोन ठेव तू आता. नाही, ऐक ना, मी काम आहे म्हणून ठेवतोय, तुला घाबरतोय म्हणून नाही ठेवत आहे. हा स्टाईल कळली तुझी मला ही. हा मला नको शिकवत तू. ठीक आहे, मी तुला बोलतो थोड्या वेळानं. ठेव बरं तू ऐक, फोन. अगं मंजिरी ऐक ना, लव्ह यू आणि आय मिस यू. ए माकडा, एक तर मंजिरी मंजिरी बोलणं बंद कर तू. हा, बाय 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 बाय.